हरे राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता
हरी शुद्ध बीजापोटी शुद्ध बीजापोटी
शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणे देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शिवचंद्रमुळे फणींद्र माता मुकटे झळाली कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या भूतालावर जन्माला आलेल्या जडांचाच नाही तर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे ज्यांचे आई कनकाई वडील बोलवा जे राहणारे देवनिवासी ज्यांना जगद्गुरु श्रेष्ठ श्रीमंत संत
अशा अनेक पदव्या प्राप्त असणारे वैराग्याचे परममूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथेतील संत पर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय पहिलं चरण सोडताना पुढच्या 3 चरणांमध्ये त्या संतांचं महत्व सिद्ध करून देतात महाराज. परंतु पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय ते संतांचं महत्व आहे त्यांच्या आई वडिलांमुळे आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल अगदी थोड्या असणाऱ्या वेळेमध्ये अल्पशा शब्दामध्ये अभंगाचा शब्दशास्त्र अर्थ आहे तो आपल्या पुढे मांडलेला आहे. वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय झाडाचा आणि गोमट्या फळाचं उदाहरण देतात महाराज. आणि मानवी जीवन जगत असताना सुद्धा बहिणाबाईंनी आपल्यासाठी फार सुंदर कविता गायलेली आहे की तिची वलिसी चोच तिची ओठ तिची बोट तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. नाथ बाबा सुद्धा म्हणतात पक्षी अंगणी उतरती ते का गुंतनिया राहती. महाराज त्या ठिकाणी पक्षाचं उदाहरण दिलं इथं माणसाचं नाही तर वृक्षाचं उदाहरण दिलं. मला असं वाटतंय की जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये संतांचा महत्व ह्या अभंगामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. विस्तरित चिंतन करणार आहोत तत्पूर्वी थोडासा अल्पसा परिहार देणं. वक्त्याचा आद कर्तव्यानुसार आज आपल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल ढवळपुरी यामध्ये दर मासिक द्वादशीला शुद्ध द्वादशीला आपण कीर्तन व आण्याच्या आमटीचा महाप्रसाद ठेवत असतो. आणि त्या कीर्तनाला 3ऱ्या कीर्तनाची सेवा ही माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली याचं मी आभार मानतो. आणि माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला ही सेवा जी देणार आहेत ते आमचे गुरुवर्य श्री यशवंतजी महाराज थोरात यांच्या सुद्धा चरणी मी नतमस्तक होतो. आणि आजच्या सेवेला जे काही कीर्तनाला जे काही पखवादवादक लाभलेले आहेत ते आमचे सागरजी महाराज गाडे त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि आताच थोड्या वेळापूर्वी ज्यांनी गोड अशी चाल गायली ते आमचे बंधू आकाश महाराज कहो त्यांनाही सुद्धा प्रणाम करतो. आणि असेच याच ठिकाणी अलीकडे उभा असणारे बाल कीर्तनकार हरिभक्त परायण राधेश्याम महाराज गांगर्डे सारोळबद्दी त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि आजच्या कीर्तनाला जे काही विनेकरी लाभलेले आहेत महाराज ते आमचे ज्ञाना महाराज इगे त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि महाराज एवढ्या बाल वयामध्ये म्हणजे एवढं काय भारी सुंदर गायन करत महाराज एवढी कला त्यांच्याकडे आली. आणि महाराज तारुण्यात जर कला आली ना ती एकटी येत नसते महाराज ती कधीच एकटी येत नसते ती तिच्यासोबत काहीतरी अवगुण घेऊनच येत असते महाराज. याच्यावर एक श्लोक सांगतो तुम्हाला. यौवनम धन संपत्ती प्रभुत्वमी विवेकता एकैकिमपि अनर्थाय किम कुर्वन्ति चतुष्टयम्. महाराज तारुण्य हे एक वाहतं पाणी आहे त्याला जर कुठे धडक बसली तर ते कुठेही जाऊ शकतं. म्हणून तारुण्यात जर अवगुण आले ना महाराज ते अवगुण वारीत चालल्याशिवाय जिरत नाही महाराज. ते अवगुण जिरवायचे असले तर वारीत चाला महाराज. ते उगाच डीजे पुढे वरातीत नाचून फुगीर होण्यापेक्षा महाराज कीर्तनात नाचा की कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात किंवा धन्य जगी तोचे एक हरिरंगिराचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे रामकृष्ण वासुदेव वा महाराज भागी आहे असू द्या. आणि मला या ठिकाणी अर्धा तासच बोलायचं आहे त्याच्यामुळे अर्धा तास मी बोलणार आहे. आणि अर्ध्या तासामध्ये मला जेवढं काही सांगता येणार आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. मग महाराज कीर्तनकारावर लक्ष देऊ नका कीर्तनावर लक्ष द्या. का माहितीये का
कीर्तन आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आणत असतं महाराज. त्याच्यामुळे कीर्तनकारावर लक्ष देऊ नका, कीर्तनावर लक्ष द्या महाराज. चालू कीर्तनामध्ये मी तुमच्याकडून अजून एक प्रार्थना करतो. कोणची माहिती का? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. महाराज तुम्ही एकदम असं प्रसन्नतेने बसा. काय होतं माहिती का? एकतर 84 लक्ष योनीनंतर आपल्याला हा मानवी देह भेटतो. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घेव्या, जलचरी भोगव्या 9 लक्ष, 11 लक्ष योनी किड्या माझी घेव्या, 10 लक्ष भोगव्या पक्ष माझी, 30 लक्ष योनी पशुच्या घरे, मानवा भितरी 4 लक्ष, आणि एक योनी कोटी कोटी फेराने मग लागे वारा मनुष्य देहाचा. महाराज एवढं फिरून आल्यानंतर आपल्याला मनुष्य देह भेटतोय, मग आपण कसं राहिलं पाहिजे माहितीये का? मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. ऐका, मला सांगण्याचा असा अर्थ आहे की आमदार जसा निवडून आल्यानंतर प्रसन्न असतं की नाही महाराज, तसं आपण प्रसन्न बसलं पाहिजे महाराज. एक चांगलं वाक्य सांगू का? आमची गुरुवारी नेहमी सांगतात, स्माइल इज नेचर्स बेस्ट अँटीडोट फॉर ट्रबल. परंतु आज एक दुसरं एक वाक्य सांगतो महाराज, हॅपीनेस इज द बेस्ट टॉनिक फॉर गुड हेल्थ. महाराज प्रसन्न राहणे आपल्या आरोग्यासाठी सर्वात गुणकारी टॉनिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रसन्न राहा बाबा. बाबा काय होतं माहितीये का? तुम्ही एकदम असे खालून रागाने पाहता, त्याच्यात मला बीपीच्या गोळ्या चालू, आधीच माझे इंडिकेटर लागलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एकदम प्रसन्न. आणि मला जर चक्कर आली, मला जर घाम आला, मी जर खाली पडलो नाही बसलो, पाडतं का एवढ्या लवकर? बस जगू द्या ना मला. मी जर खाली बसलो तर मला आमटी अजून झालेली नाही. त्याच्यामुळे तुम्हाला थोडंफार वेळ पाहावा लागेल. त्याच्यामुळे महाराज तुम्ही एकदम प्रसन्नतेने बसा. त्याच्यात तर आपल्याला एकदम अर्धा तासच कीर्तन करायचं आहे. त्याच्यामुळे महाराज तुम्ही एकदम प्रसन्नतेने चिंतन ऐका. मी प्रसन्नतेने चिंतनाला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. महाराज आता मी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करते महाराज. प्रस्तुत चिंतनाचा विषय फार सुंदर आहे महाराज. ऐका, मला हे सांगायचे की हा अभंग ज्या महात्म्याचा आहे त्या महात्म्याचं नाव जगद्गुरु तुकोबर आहे. जगद्गुरु तुकोबर सामान्य नाही महाराज. जगद्गुरु तुकोबर संत आहेत. जगद्गुरु तुकोबर संत आहेत महाराज. हा अभंग ज्या महात्म्याचा आहे महाराज, ज्यांनी आपल्यासाठी 42 वर्ष या मृत्यू लोकांमध्ये काम केलं त्या महात्म्याचा हा अभंग आहे महाराज. आणि ह्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी जो प्रयत्न केलाय की नाही महाराज, ते वर्णन सुद्धा एका संताचंच आहे महाराज. जरी याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला नसला तरी हा अभंग कोणाचाही ह्या आपल्या वारकरी मंडळीच्या सगळ्यांना माहित आहे महाराज. आणि जरी या अभंगामध्ये या वारकरी संप्रदायामध्ये ज्या व्यक्तींचा चांगला गाढा अभ्यास आहे महाराज, त्या व्यक्तींचा हा अभंग कानपाठ तोंडपाठ असणं नवलच नाही, असा असणार हा अभंग आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये ज्यांची महती गायली की नाही, जगद्गुरु तुकोबरायांनी आजच्या अभंगामध्ये ज्यांना डोळ्यापुढे घेतले की नाही, जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये ज्यांच्याबद्दल बोलताय की नाही ते महाराज 4 बहीण भावंड आहेत महाराज. कोणते? ज्ञानेश्वर महाराज, सोपन काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांबद्दल बोलतायत महाराज. आता तुम्ही म्हणता ज्ञानोबराय कोण? ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. ज्ञान चक्रवर्ती आहे. त्यांच्याबद्दल जगद्गुरु तुकोबराय बोलतायत. त्यांच्याबद्दल काहीतरी बोलणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे काय महाराज?
अहो त्यांच्याबद्दल थोडस चिंतन करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? मग आधी आपल्याला जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार तपासावा लागेल. म्हणून जे वर्णन करतायत ते तुकोबराय आहेत आणि ज्यांच्याबद्दल वर्णन केले ते ज्ञानोबा आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून जे बोलतायत त्यांच्याबद्दल मी थोडसे 5 मिनिटं घेईन. त्यांच्याबद्दल आपण थोडस चिंतन किंवा त्यांचा थोडासा परिचय घेऊ. महाराज ज्या अर्थे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये बोलतायत त्या अर्थी आपल्याला विचार करणं हे भागच आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या आपल्याला 3 गोष्टी पाहाव्या लागतात. कोणत्या? जगद्गुरु तुकोबरायांची अवतार परंपरा पाहावी लागेल महाराज, जगद्गुरु तुकोबरायांची रक्त परंपरा पाहावी लागेल आणि जगद्गुरु तुकोबरायांची कुळ परंपरा पाहावी लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज पहिली मी अवतार परंपरा डोक्यात घेईल. जगद्गुरु तुकोबराय कोण? अरे ज्या ज्या वेळेस देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांचे जे झाले अवतार देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या सोबत होते महाराज. हिरण्याक्षाला मारण्यासाठी देवाने जो वराह अवतार घेतला त्या वराह अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या सोबत अंबरीश म्हणून होते महाराज. हिरण्यकश्यपाला मारण्यासाठी देवाने जो नृसिंह अवतार घेतला त्या नृसिंह अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्यासोबत प्रल्हाद म्हणून होते. आणि जगद्गुरु तुकोबरायांनी पुढे देवानी जो अवतार घेतला रावणाला मारण्यासाठी देवानी जो अवतार घेतला तो श्रीराम प्रभूंचा अवतार. श्रीराम प्रभूंच्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्यासोबत अंगद म्हणून होते. आणि कंसाला मारण्यासाठी देवाने जो कृष्ण अवतार घेतला त्या कृष्ण अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांच्यासोबत उद्धव म्हणून होते. आणि या कलियुगामध्ये दुष्ट शक्तींचा संहार करण्यासाठी देवाने जो विठ्ठल अवतार घेतला त्या विठ्ठल अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबराय होण्याच्या आधी 12वे शतकात तुकोबराय तेच नामदेव महाराज होते आणि तेच नामदेव महाराज 16व्या शतकात जगद्गुरु तुकोबराय झाले महाराज. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा तिथुनिया. महाराज जगद्गुरु तुकोबराय पहा एक लक्षात घेतं का महाराज नुसते त्यांची अवतार परंपरा पाहावी आपल्याला चालणार नाही. जगद्गुरु तुकोबरायांची आपल्याला रक्त परंपरा पाहावी लागेल महाराज. विश्वंभर बाबा त्यांच्या कुळातील पहिले पूर्वज होते. विश्वंभर बाबा त्यांच्या कुळातील पहिले पूर्वज होते महाराज. ऐका विश्वंभर बाबाला 2 मुलं होते. हरी मुकुंदा मोरे. आंबिले नाही तर मोरे. आंबिले का तर आंबिले त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये जो काही दुधाचा पदार्थ आहे तो जास्त आंबला जायचा म्हणून टोपण नाव होतं ते म्हणजे आंबिले. खरं नाव पाहता गेलं तर मोरे. विश्वंभर बाबाला 2 मुलं होती हरी मुकुंदा मोरे. हरी मुकुंद दोघंही सैन्यात होती. दोघांनाही वीर मरण आलं. परंतु जी काय हरीची पत्नी आहे ती माहेरी बाळंतपणासाठी गेली होती महाराज. हरीची पत्नी माहेरी बाळंतपणासाठी गेली होती आणि तिला जो मुलगा झाला का नाही महाराज त्या हरीच्या पत्नीला जो मुलगा झाला त्या मुलाचं नाव विठोबा महाराज. विठोबाच्या मुलाचं नाव आहे तो महाराज पदाजी. पदाजीच्या मुलाचं नाव आहे शंकर. शंकराच्या मुलाचं नाव आहे कन्हैया आणि कन्हैयाच्या मुलाचं नाव आहे बोल्लोबा. आणि बोल्लोबांना जे काही 3 मुलं होती त्या 3 मुलांचं नाव आहे तुकाराम महाराज, सावजी पंत, कान्होबा पंत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज पहा एक लक्षात येत आहे का तुमच्या पहा की जे तुकोबरायांचे अवतार परंपरा मागच्या 8 पिढ्यांपासून परमार्थत आहेत महाराज त्यांच्या ते बोलतायत. आणि जे प्रत्येक अवतारामध्ये देवासोबत आहेत महाराज त्यांच्यासोबत ते जगद्गुरु तुकोबरायचं तेव्हा एवढा मोठा अधिकार तयार झालाय महाराज. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. महाराज अनंत जन्मीचं पुण्य असल्याशिवाय महाराज एवढं मोठं भाग्य लागत नाही महाराज. अनंत जन्मीचं पुण्य असतं महाराज. मला असं वाटतंय की एका जन्मात माणूस गळ्यात माळ घालू शकत नाही, एका जन्मात माणूस गळ्यात टाळ घालू शकत नाही. त्याला अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं महाराज. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना आपले मुलं चांगले जन्माला यावा तर महाराज आपण सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे महाराज. जसे आपण तसे आपले मुलं महाराज. याच्यावरून तुम्हाला सांगतो महाराज. आणि आता स्पर्धात्मक युग चालू. मुलं आई वडील मुलांना शाळेत पाठवतात का की शेजारच्या भावड्यांनी 99.99% आणलेत तू त्याच्यापेक्षा जास्तच आणले पाहिजे महाराज. आता का त्याचा जीव घेता का महाराज. जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे महाराज तेवढाच तो अभ्यास करेन ना महाराज. आणि आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतलं की नाही महाराज नाथ फळा.
तर महाराज आता याच्यातले बरेच विद्यार्थी मला म्हणत असतील तू काय काशी करतो लोकांना काय सांगतो महाराज. कारण की मला आहे ना शाळेत गेला का अंग सोडून टाकायचं, त्याच्यामुळे मी कधी मध्ये शाळेत जातो. त्याच्यामुळे महाराज म्हणजे जे कीर्तनकार सांगतो ते आधी आचरणात आणले पाहिजे, मग लोकांना सांगितलं पाहिजे महाराज. अधिकार असल्याशिवाय बोलता येत नाही महाराज. तर मी सांगत होतो शालेय शिक्षणाबद्दल आध्यात्मिक शिक्षण घेतलं तर नाथ महाराज. एव्हरी मॅन इज द गिवन द की टू ओपन द गेट ऑफ हेल, बट द सेम द की टू ओपन द गेट ऑफ हेवन. महाराज स्वर्ग आणि नरक या दोन्ही दरवाजांची चावी म्हणजे मानवी शरीर आहे. आणि या चावीने कोणचा दरवाजा खोलायचा, कोणत्या दरवाजाचं कुलप खोलायचं हे आपल्या हातात आहे महाराज. त्याच्यामुळे महाराज नेहमी आध्यात्मिक शिक्षणाबरोबर शालेय शिक्षण घेतलेलं परवडत असतं महाराज. आणि काही मुलं इकडे चालतात, काही इकडे चालत नाही. त्याचं कारण काही माहितीये का महाराज, पुढून सर्वच 200+ व्होल्टेज सोडतात, पण याचा बलच 0चा असल्यावर काय पेटणार हे महाराज. त्याच्यामुळे महाराज काही इकडे चालतात, काही इकडे चालत नाही. बाबा मी तुम्हाला सांगत होतो की आपले मुलं चांगली जन्माला यावे, तर असं वाटत असेल तर आपण सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे महाराज. हा, लोकांची लग्न मोडली पाहिजे. हा, शेवग्याजवळचा बांध बाबळीजवळ न्यायला पाहिजे. 3 लिटर दूध 9 लिटर केलं पाहिजे महाराज. मंदिराची इटा काढून आपले पडीचं बांधकाम केलं पाहिजे महाराज. हा, आपण जर चांगले काम केले तरच आपले मुलं चांगली जन्माला येतात महाराज. हा, असं आहे ते, कळलं का महाराज. तुम्ही एक म्हण ऐकलीच असेल की बाप जैसा बेटा कंबार वैसा लोटा आणि माय जैसी लेक घोडी जैसी मेघ. महाराज जसे आपण तशी आपली मुलं. मनाने नाही सांगत, संस्कृत शोक आहेत महाराज माझे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सभागिता. महाराज सुशील पुत्र जन्माला येत असेल तर आपल्या आईचं पुण्य असतं महाराज. कुशल पुत्र जर जन्माला आला तर आपल्या बापाचं पुण्य असतं. आणि दानशूर पुत्र जन्माला आला तर कुळाचं पुण्य असतं. आणि भाग्यवान पुत्र जन्माला आला तर त्याचं पूर्वजन्मीचं पुण्य असतं महाराज. याच एक उलट श्लोक करून सांगतो. उन्मत्तो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता अदातव्य वंशदोषेन किंवा कार्पण्य वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. महाराज उन्मत्त वागणारा पुत्र जर जन्माला आला, थोडं पुढे जाऊन बोलू का, माझेला पुत्र जर जन्माला आला तर आपल्या आईचा दोष असतो महाराज. आणि मूर्ख पुत्र जन्माला आला तर बापाचा दोष. कंजूस पुत्र जन्माला आला तर कुळाचा दोष. आणि दरिद्री पुत्र जन्माला आला तर मागच्या म्हणजे त्याचा पूर्वजन्मीचा दोष असतो महाराज. याच्यावर तुम्हाला एक कथा सांगतो, पण तत्पूर्वी थोडस आपण आधी एक भजन घेऊ. विठोबार कुमारी सांगत होतो की आपण जसे तसे आपले मुलं. याच्यावर एक महाराज तुम्हाला सुंदर अशी गोड कथा सांगतो महाराज. एक राजा होता महाराज. तो राजा आपण धरू भाळवणीचा राजा होता. आणि तो राजा असंच शिकार करता करता या आपल्या पुढच्या जंगलात आला, पंचा ढवळपुरीच्या पुढच्या जंगलात महाराज. आणि पुढे आल्यानंतर त्याला जरा रस्ते त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत 2 जण आलते. कोण कोण, त्याचा सैनिक आणि प्रधान महाराज, ते 3 जण आलते. आणि पुढे आल्यानंतर त्यांची फोकाचूक झाली महाराज. आणि सैनिक जे आहे का नाही, त्या सैनिकाला पुढे जाऊन एक पिपळा खाली बसले एक बाबा दिसला महाराज. तो सैनिक त्या बाबापाशी गेला आणि ते बाबा आंधळा होता. ते सैनिक त्याला म्हणला, अय आंधळ्या. काय म्हणला तो, अय आंधळ्या, इथून तुला कोण जाताना दिसलं का रे. ते आंधळे बाबा म्हणले, बाळा इथून 10-5 पावलावर एक पावटी हाय बघ, तिथून कोणतरी नेहमी जात असतं, तिथून कोणतरी गेला असेल बघ, त्याला जा पुढे जाऊन दिसेल. आणि थोडे 5 मिनिटांनी तिथं त्याचा प्रधान आला महाराज. प्रधान म्हणला, आंधळे बाबा. प्रधान काय म्हणला, आंधळे बाबा इथून कोणी गेलं का. आंधळे बाबा म्हणले, आता 5 मिनिटापूर्वी इथून एक जण गेलाय, पुढे पावटी आहे, त्या पावटीने तू जा, तुला लवकर जाऊन भेटल. महाराज प्रधानजी गेले आणि नंतर 10 मिनिटांनी तिथं परत राजे आले महाराज. राजेसाहेब म्हणले, राजेसाहेब त्या आंधळेला म्हणले, आंधळे बिंदळे काय नाही म्हणले राजेसाहेब. राजेसाहेब काय म्हणले, सूरदासजी
राजेसाहेब म्हणले सूरदासजी इथून कोणी गेलं का? तेव्हा आंधळे बाबा म्हणले राजेसाहेब आताच 10 मिनिटापूर्वी तुमचं सैनिक गेला आणि 5 मिनिटापूर्वी तुमचा प्रधान गेलाय. टपाटपा पाऊल उचलून जा, पुढे जाऊन तुम्हाला ते दोघंही भेटतील. राजेसाहेब थोडे पुढे गेले, परत मागे आले. राजेसाहेबांच्या डोक्यात खटकलं महाराज हे आंधळ आहे. मग याला कळालं कसं काय की माझे पुढे गेलेले ते सैनिक आहे, मागचा प्रधान आहे महाराज. आंधळे बाबाला त्यांनी विचारलं आंधळे बाबा सूरदासजी तुम्हाला कसं काय माहित की पुढे गेलेले माझे सैनिक आणि प्रधानच आहेत म्हणून? तेव्हा सूरदासजी राजाला म्हणले की तुम्ही जो मला आधी जो आलता सैनिक तो मला काय म्हणला? आंधळ्या म्हणला. सैनिक काय म्हणला? आंधळ्या. त्याच्यावरून मी समजलं की हे कोणच्याच लायकीतलं दिसत नाही म्हणून हे कोणच्याच मताच दिसत नाही महाराज. त्याच्यावरून मी समजून घेतलं की हा सैनिक आहे. आणि नंतर जो आला तो प्रधान महाराज आणि तो प्रधान मी कशावर ओळखला? तो मला म्हणला आंधळे बाबा. काय म्हणला? आंधळे बाबा. त्याच्यावर मी अंदाज लावला की हा जरी कोणच्या कशात नसलं पण याला कोणचा तरी पद असेल महाराज. त्याच्यावर मी त्याला अंदाज लावला की हो सैनिक प्रधान आहे म्हणून. आणि नंतर तुम्ही आले आणि तुम्ही मला काय म्हणले? राजेसाहेब तुम्ही मला काय म्हणले? सूरदासजी हा शब्द गुरुगृही शिकण्यानंतर जेव्हा राजघराण्यातील मुलगा गुरुगृही शिकायला गेल्यानंतर शब्दकोशकारातला हा शब्द आहे तो त्याला शिकवला जायचा महाराज. त्याच्यावर मी समजून घेतलं की हा जरी तुम्ही हा शब्द वापरले ते तुम्ही राजेसाहेब महाराज. त्याच्यावर राजा म्हणला हे बाबा तर आमल्या चांगलं कामच आहे. मग राजांनी त्यांना म्हणलं तुम्ही येता का? आमच्या भाळवणीला येता का? म्हणे त्यांचं राज्य येतं का आमच्या? बाबा म्हणले हो येतं की. मग राजेसाहेब म्हणले तुमची राहण्याची खायची सगळ्याची सोय मी करून देतो, तुम्ही या. राजेसाहेब त्या सूरदासजींना घेऊन गेले आणि राज्यात गेल्यानंतर 5 दिवसांनी महाराज तिथं एक घोडा विकणारा आला. राजाचा घोडा आहे तो जरा पळत नव्हता कारण की तो आता म्हातारा झाला महाराज. त्याच्यामुळे राजाला नवीन घोडा घ्यायचा होता आणि नवीन घोडा विकायला आले तर महाराज जो विकाय आलता का नाही त्याने 2 घोडे आणले होते. राजाने त्याला किंमत विचारली कितीला देणार म्हणला. तो विकाय आलेला म्हणला राजेसाहेब एक घोडा 21 लाखाला. राजेसाहेब म्हणला मी घोडा घेणार पण घोडा पारखण्याला कडे येणार महाराज. राजेसाहेबांनी त्या सूरदासजींना बाहेर आणलं हाताला धरून. राजेसाहेब म्हणले आपल्याला घोडा घ्यायचाय, कोणचा घ्यायचाय पहा. तर सूरदासजींनी महाराज घोड्याच्या अंगावर हात फिरवला, त्याच्या अंगावर माती टाकली, दात मोजून पाहिली आणि सूरदासजी ते घोडा विकणारा म्हणला राजेसाहेब दोन्ही घोडे घ्या, दोन्ही पडणार आहे. सूरदासजी म्हणले राजेसाहेब दोन्ही घेऊ नका, एकच घ्या. हे आले काढलाय का नाही महाराज? 21 काय 22 लाखाला द्या. 22 लाखाला घ्या महाराज, पैसे वसूल. पण हे पलीकडलंय का नाही महाराज ते ना घेतो का? अहो ते वरातीत नाचलेलं आहे महाराज. कारण की जर माझं खोटं वाटत असेल तर राजेसाहेब तुमची तलवार आणि माझी मान. कारण की महाराज ते ढवळपुरीतलं बेकार होतं महाराज, ते ढवळपुरीतलं होतं महाराज. राजेसाहेब जर खोटं निघलं तर तुमची तलवार आणि माझी मान. राजेसाहेब जे विकणारा आलते का महाराज त्याला विचारले का रे खरं आहे का हे? महाराज तो विकणारा आलेला महाराज तो म्हणला राजेसाहेब खरं आहे भाऊ, तो मारू नका, मला जेल खाण्यात टाका पण तो मारू नका भाऊ. राजेसाहेबांनी त्याला कैदी खाण्यात टाकलं आणि प्रधानजीला सांगितलं प्रधानजी हा बाबाला आजपासून जेवणात 2 लाडू वाढव देत जा महाराज. किती लाडू? 2 लाडू वाढव देत जा महाराज. नंतर 5 दिवसांनी परत त्या राज्यात एक मोती विकणारा आला महाराज. मोती विकणारा राजेसाहेब म्हणला राजेसाहेब हे मोती जर तुम्ही तुमच्या धनकोशागारात ठेवले की नाही तर तुमचं धनकोशागारातलं धन दुपटीने वाढणार महाराज. राजेसाहेब म्हणले मोती घेणार पण मोती पारखणाऱ्याकडे घेणार महाराज. राजेसाहेब गेले आणि त्या सूरदासजींना परत धरून आणलं महाराज. सूरदासजीने असे मोती घेतले आणि असे चोळून पाहिले महाराज. सूरदासजी म्हणले कितीला म्हणतोय? तेव्हा राजेसाहेब म्हणले 25 लाखाला एक मोती. 25 लाखाला एक? राजेसाहेबांना म्हणला सूरदासजी हे मोती 25 लाखाला एक घेऊ नका, कारण की हे मोती बाजारामध्ये वालुकामयी मोती आहेत महाराज, याला 20,000 सुद्धा किंमत नाही. जेव्हा स्वाती नक्षत्राचा डायरेक्ट थेंब शिंपल्यात पडतो का नाही तो महाराज ओरिजिनल मोती, परंतु तोच थेंब जर समुद्राच्या काठा पडून शिंपल्यात गेला का नाही महाराज तर ते वालुकामय मोती असतो महाराज, त्याची काही किंमत नसते. परत सूरदासजी म्हणले जर हे खोटं निघलं तर तुमची तलवार आणि माझी मान. महाराज काट झालं तुमच्या सगळ्यांच्या. हे जर खोटं धरलं तर तुमची तलवार आणि माझी मान. जो विकाय आलता का नाही महाराज त्याला विचारलं का रे खरं आहे का हे? महाराज विकाय आलेलं म्हणला राजेसाहेब खरं आहे, मारू नका पण जेलमध्ये टाका भाऊ, कैदी खाण्यात टाका. राजेसाहेबांनी त्याला घेतलं आणि कैदी खाण्यात टाकलं आणि प्रधानजींना सांगितलं प्रधानजी हे बाबाला आजपासून जेवणात 2 पुऱ्या वाढव देत जा महाराज. मात्र कामच आहे, जगलं पाहिजे 2 पुऱ्या वाढव देत जा महाराज.
सर असंच जाता जाता मग पुढे जाता जाता राजसभेत राजा चालला होता. त्याच्या काय डोक्यात आलं काय माहित महाराज. राजा म्हणला ज्या आरती या बाबाला एवढं कळतोय ती आरती आपल्याबद्दल सुद्धा त्याला काहीतरी कळत असेल. राजेसाहेब म्हणले बाबा तुम्हाला जर एवढं याच्यातलं कळत असेल तर माझ्याबद्दल सुद्धा तुम्हाला काहीतरी माहित असेल. राजेसाहेब बाबा म्हणले हा मला माहिती आहे. राजेसाहेब म्हणले आता तुम्ही मला सांगायचं पण माझी एक अट अशी काय महाराज जे मला इथे मागं कोणीच सांगितलेलं नाही आणि जे तुम्ही सांगणार आहेत ते खोटं नसलं पाहिजे. जर यात खोटं असलं तर तुमची माझी तलवार आणि तुमची मान. महाराज राजेसाहेब म्हणलं परत ते बाबा म्हणले बाबा तुम्हाला ज्या पिपळाखाली आणलं होतं का त्या पिपळाखाली निघून घाल. मला काही सांगू शकत नाही मी काही सांगणार नाही. बर राजेसाहेब म्हणला ते म्हणलं राजेसाहेब झाकली मूठ 1.25 लाखाची. ऐका मला असं वाटतंय की तुम्ही मला विचारलं नाही मी सांगावं नाही महाराज असं मला वाटते. राजेसाहेब म्हणले नाही नाही तू सांगितलंच पाहिजे मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. हात लावला महाराज त्यांनी पंच गोळा करून घेतले एक बॉल लिहून दिला तू किती काय म्हण मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही महाराज. महाराज मग राजेसाहेब म्हणले तू मला आता सांगितलंच पाहिजे तुम्हाला सांगितलंच पाहिजे. सुरदासजी म्हणले राजेसाहेब ऐका महायड्याचं ऐका. राजेसाहेब म्हणले नाही जमणार नाही सुरदासजी तुम्ही सांगितलंच पाहिजे. सुरदासजी म्हणले सांगूच का. सुरदासजी त्यांना म्हणले तू तुझ्या बापाच्याच पोटचं तुझ्या बापाच्या म्हणजे तुझ्या माग जे नाव आहे का नाही महाराज ते नाव तुझ्या बापाचं नाही. खोटं वाटत असेल तर तुझी तलवार आणि माझी मान. महाराज ढवळपुरीचं म्हातार होतं आधीच सांगितलं महाराज म्हाताराला बेकार होतं महाराज. मग राजेसाहेब म्हणलं हे जर खोटं असलं तर तुमची तलवार आणि माझी मान. लगेच महाराज राजाने बुलेटच काढली. महाराज त्या काळात बुलेट नव्हती काय महाराज राजाने लगेच घोडा काढलाय लगेच टाच मारून घोड्याला आणि घाला राजवाड्याला. महाराज लगेच राजवाड्यामध्ये आला. राजवाड्यामध्ये राजेसाहेब म्हणले आई माझ्या नावामध्ये ज्याचं नाव आहे ते माझ्या बापाचं काय ते महाबापाच आहे का. आई म्हणली ते आई याला काय झालं एवढं दिसत याला कसं काय याचे माय बाप तुझ्या बापाला मला सोडून तर कोणालाच माहित नव्हतं याला कसं काय कळालं. राजेसाहेब म्हणले आई सांग लवकर आमटे झालेले लोक वाट पाहू राहिले भुका लागल्यात लोकांना लवकर सांग नाहीतर हे पाय तलवार घेत माणूस कापून घे. आई म्हणली भाऊ सांगते तुझ्या बापाचं माझ्यावर लय प्रेम होतं परंतु आम्हाला काही मुलगाच होत नव्हता म्हणून या राज्यामध्ये एक आचार्य होता महाराज त्याला 2 जुळे मुलं होती. त्या 2 जुळ्या मुलांपैकी एक तू त्याला आम्ही खूप धन मोती दिले आणि त्याला दुसऱ्या राज्यात पाठवलं आणि तुला आम्हाला घेतलं. बर राजेसाहेबांना म्हणलं. राजेसाहेबांना आई म्हणली परंतु हे तुला कसं काय माहित. राजेसाहेब म्हणले जाऊ दे आता. राजाने डोळेच पांढरे केले. राजा चक्रच आले महाराज. लगेच एक जणांनी त्याला केळीचं फळ चाललं महाराज. लगेच राजा उठून परत बुलेट काढली नाही बुलेट नव्हती काय परत घोडा काढला परत घोड्याला महाराज टाच मारून घोड्याला आणि घाला राजसभेला. महाराज लगेच राजसभेला आला आणि राजेसाहेबांना तेव्हा म्हणला. राजेसाहेब म्हणले सुरदासजींना सुरदासजी मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे. सुरदासजी म्हणले भाऊ एवढे जिरली नाही का तुम्ही जिरली नाही का महाराज. राजेसाहेब म्हणले सुरदासजी मस्त तुमचं हे सगळं खरं आहे परंतु तुम्हाला एक प्रश्न विचारायचा काय महाराज. जर हे तुम्हाला मी माझ्या मागे जे नाव आहे ते माझ्या बापाचंच नाही हे तुम्हाला कसं काय कळालं. सुरदासजी म्हणले भाऊ मी तुझी जेव्हा 21 लाखाचे घोडे वाचवले तेव्हा तुम्हाला बक्षीस काय दिलं 2 लाडू आणि नंतरून मी जेव्हा तुझे 25 लाखाचे मोती वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं 2 पुऱ्या. महाराज त्याच्यावरच मी अंदाज लावला हे जरी राजा असला तरी याच्यात लक्षण आचार्याची दिसते महाराज. जे आरती ते आरती महाराज. त्याच्यामुळे जसं आपला बाप असतो तसे आपले मुलं असतात महाराज. याच्यावर महाराज म्हणून विठ्ठल पंतांचं बीज हे पवित्र होतं म्हणून त्यांच्या पोटी एवढी मोठी महान संत ते जन्माला आले महाराज. ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधी घेत होते महाराज त्यावेळेस भगवंत तर रडतच होते परंतु रुक्मिणी मातेने सुद्धा विचारलं अरे कोण हा महात्मा ज्याच्यासाठी तुम्ही रडताय. तेव्हा भगवंत रुक्मिणी मातेला सांगतात की देव म्हणते रुक्मिणी हाचे एक योगी देखील नयनी तेची ज्ञान संजीवनी झाले लाख्यासी धन्य धन्य धरातळी जो याची दृष्टीस निहाळी तो वाहतही लुटाई वैकुंठ भवनासी जो करील याची यात्रा तो तारीलय सकळे गोत्रा सकळ कुळ पवित्रा याचे निदर्शने होती अलंकापुरी शिवपीठ पूर्वी येथे होते नीलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ येथेची पै केले इंद्र येऊनिया भूमिसी याग संपादी हरनिसी इंद्रायणी इंद्रसी पंचकृष्यापासून त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे पूर्ववटी जी माया दिसे ते प्रत्यक्ष जाण पार्वती
हे भोवती वनवल्ली वृक्षी देवै ते वन्या होती पक्षी हे असे नित्यसाक्षी अस्तिनासती उदकी हे पंढरीवनी सुपे जना असे हरवया पापे कळी काळ कोपले आखोपे नचले अलंकापुरासी. महाराज वर्णन करताना देव तर रडतच होते, परंतु रुक्मिणी मातेला सुद्धा नंतर रडाय आलं. महाराज रुक्मिणी माते देवाला म्हणायला लागल्या, ऐसे सांगता हरीसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची. शुद्ध होतं म्हणून एवढी मोठी महात्मा त्यांच्या एवढं मोठं प्रसाळ फळ त्यांच्या पोटी जन्माला आलं. महाराज ज्या वेळेस ज्या अर्थी विठ्ठल पंतांच्या पोटी एवढं मोठं महात्मा जन्माला आला ते अर्थी विठ्ठल पंतांनी महाराज या ठिकाणी सगळं कर्तृत्व जर ज्ञानोबरायांचं आहे तर कौतुक आई वडिलांचं का? या ठिकाणी सगळं काम जर ज्ञानोबरायांनी केलंय तर कौतुक आई वडिलांचं का? हा एक मोठा प्रश्नच आहे महाराज. परंतु या अभंगामध्ये जे चिकित्सक आहे जे तुकोबराय सारखे साधू आहेत ज्यांना रक्त परंपरा आहे अवतार परंपरा आहे कुळ परंपरा आहे गुरु परंपरा आहे ज्यांच्या 8 पिढ्यांपासून परमार्थ आहे. महाराज नीट लक्ष द्या, मागच्या 8 पिढ्यांपासून परमार्थ चालू आहे त्यांची एक गोष्ट लक्षात आली असावी. महाराज ज्या अर्थे या महात्म्यांचं कौतुक करणं आपल्याला कौतुक करणं हे चुकीचं ठरेल, कारण की ज्या महात्म्याला ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय महाराज त्यांचं आपल्याला कौतुक करावं लागेल. महाराज जर त्याचं कौतुक केलं नाही तर ते चुकीचं ठरेल. महाराज म्हणून ज्या महात्म्याने ज्या जगद्गुरु ज्या अर्थे ज्ञानोबराय जगद्गुरु विठ्ठल पंतांच्या पोटी जन्माला आले त्या अर्थे विठ्ठल पंतांच्या महाराज त्यांनी कितीतरी काळ समर्पण केलं आहे असेल, त्यांनी कितीतरी काळ सुखाच्या गोष्टी त्यागल्या असतील. महाराज जर त्या त्यागल्या नसत्या तर एवढी मोठी संतती विठ्ठल पंतांच्या पोटी जन्मालाच आली नसती. महाराज महिला मंडळ तुमच्या पाया पडून एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस मुलगा जन्माला येणार असतो ना त्यावेळेस त्याला 16 संस्कारांची गरज असते. महाराज पहिला संस्कार आहे तो गर्भधान आणि शेवटचा संस्कार आहे तो अंत्येष्टी. महाराज पहिला संस्कार आहे तो आपण जर त्याला चांगला केला की नाही महाराज उभे आयुष्यभर तो आपल्याला आईला आईन बापाला बाप म्हणणारी माझ्याकडून कोऱ्या कागदाला लिहून घ्या. म्हणून जे तुकोबरायांसारखे साधू आहेत त्यांचे एक लक्षात आलं असावे. म्हणून तुकोबरायांनी वृक्षाचं उदाहरण देत वृक्षाचा आधार घेत जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये झाडाचं नाही तर झाडाच्या गोमट्या फळाचं उदाहरण देतात. अभंगाचं पहिलं चरण शुद्ध बीज पोटी शुद्ध बीज
थोडंच राहिलंय महाराज, वेळ माझा संपलेला आहे. त्याच्यामुळं मी आता जेवढं काही सांगितलं आहे महाराज, त्याच्यातलं तुम्हाला जर काहीच नेता नाही आलं तरी महाराज मी आता जे सांगणार आहे ते नाही महाराज. महाराज सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपलं हे मानवी शरीर आहे महाराज, त्याला जपा. जास्त जागू नका, फोन जास्त पाहू नका महाराज. जास्त झोप घ्या, पुरेशी झोप घ्या शरीराला महाराज. तेलकट तुपट बाहेरचं काही खाऊ नका महाराज. महाराज सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपलं मानवी शरीर आहे महाराज. आणि आपल्या आई वडिलांची सेवा करा महाराज. आपल्यासाठी त्यांनी कितीक तरी सुखाच्या गोष्टी त्यागल्या असतात महाराज, त्यांची सेवा केलीच पाहिजे महाराज. आणि आपण सहज बोलता बोलता म्हणून जातो की ते म्हातारी झालं की तुम्ही आमच्यासाठी काय केलं महाराज. महाराज त्यांनी आपल्यासाठी काय केलं, जर तुला जर तेवढं कळायचं असतं ना तर तू लहानपणीच मेला असता महाराज. तुला एवढं लहानपणापासून मोठं केलं, हे त्यांचे उपकार आहेत, एवढे उपकार ध्यानात ठेवा महाराज. म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. जे काय माझ्याकडून चुकलं असेल ते माझ्या मुद्देचे दोष मग ते मला परत करा, परंतु जे काय बरोबर आहे ते आमचे गुरुवर्य श्री यशवंतजी महाराज थोरात यांची कृपा, सुनीलजी महाराज गोडसे यांची सुद्धा कृपा, एवढं बोलतो आणि मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर महाराज